मुंबईमधील दादरच्या शिवाजी पार्कामध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा संपन्न होणार आहे। राज ठाकरेंची तोफ आज कुणावर धडाडणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। शिवरायांचा अवमान, औरंगजेब कबरीच्या वादावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष असेल। तर नागपूर हिंसाचार, राज्यामधील कायदा सुव्यवस्थेवर राज ठाकरे काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे कोणती मोठी घोषणा करतात यावर सुद्धा लक्ष असेल। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी लहानपणापासून अनेक पराभव पाहिलेत, अनेक विजय देखील पाहिलेत। पराभवाने मी कधी खचलो नाही आणि विजयाने कधी हुरळून गेलो नाही। जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच फक्त माझी प्रामाणिक इच्छा आहे। सगळे राजकीय सगळे पक्ष मेले तरी चालतील, महाराष्ट्र जगला पाहिजे। बरं, सगळेच जण आपापला विचार करतायत, किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करू। हे राज्य माझं, या राज्यामध्ये माझा जन्म झाला, हे राज्य कुठच्या कुठे जायला पाहिजे। आणि माझ्या धर्माला जर समजा कोणी दखल लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईन त्याच्या। आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे। खासदारकीला पराभव झाले, आमदारकीला पराभव झाले, तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात? आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती ही महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे, अनेक विषय आहेत। औरंगजेब कबरीत राहतो का बाहेर येतो, जातीयवादाचा विषय आहे, इतर सगळे महाराष्ट्रातले प्रश्न आहे, पक्षाची भूमिका आहे, महाराष्ट्राबद्दलचं माझं मत आहे, मुंबईबद्दलचं माझं मत आहे, अनेक विषय सगळे साचलेले आहेत। 30 तारखेला आपली गुढीपाडव्याची सभा आहे। सर्वजण जोमाने, जोशात, उत्साहात सर्वजण शिवलिंगावरती पोहोचा। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्यामध्ये तापमान वाढत असताना आता राज्याचं राजकीय तापमान देखील आता वाढणार आहे, कारण आज मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा मेळावा आहे जो पार पडणार आहे। आणि आज राज ठाकरे भाषण काय करणार, कोणावरती निशाणा साधणार आहे यावरती सर्वांचं लक्ष लागून आहे। दरम्यान मी आता सध्या मुंबईच्या दादर परिसरात आहे। शिवाजी पार्क मैदानामध्ये हा जो संपूर्ण तो त्यांचा मेळावा आहे तो पार पडणार आहे। आपण मागे पाहिलं तर भव्य दिव्य असं जो संपूर्ण जो स्टेज आहे तो उभारण्यात आला आहे। स्टेजवरती मोठा जो पक्षाचा चिन्ह असेल, पक्षाचं नाव असेल, राजमुद्रा असेल ते लावण्यात आले आहे। आजूबाजूला आपण पाहिले मोठमोठे जे स्क्रीन्स आहेत ते लावण्यात आले। याआधी देखील जेव्हा राज ठाकरे भाषण केलं होतं त्यावेळी त्यांच्याकडून लावून येतो व्हिडिओ हा जो त्यांची जी लाईन आहे ती फेमस झाली होती। आणि त्यानंतर यंदा देखील असंच सुद्धा त्यांच्याकडून काय करण्यात येणार का यावरती सर्वांचं लक्ष लागून आहे। त्याचबरोबर आपण जर दुसरीकडे पाहिलं तर सर्व राज्यभरातून जे कार्यकर्ता व पदाधिकारी येणारे, सर्व नेते मंडळी येणारे, त्यांच्या आसनाची व्यवस्था आहे तिकडे करण्यात आली आहे। येत्या 7 ते 8 महिन्यामध्ये महानगरपालिका निवडणुका लागू शकतात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये काय बोलणार आहे, कुठल्या गोष्टीवर निशाणा साधणार आहे, कारण आपण जर मागच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये पाहिलं असेल राज्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या आहेत। मग संतोष देशमुख प्रकरण असेल, स्वारगेट बसचं प्रकरण असेल किंवा इतर काही प्रकरण असेल, सर्व प्रकरणानंतर आज राज ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये काय भाषण करणार आहे, कोणावरती निशाणा साधणार आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये जे महानगरपालिका निवडणुका होणार आहे त्या निवडणुका अनुषंगाने त्यांच्या कार्यकर्त्यांना काय आदेश देणार आहे ते देखील पाहणं मात्र आजच्या दिवसांमध्ये तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन सुरेश सावंतसह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।